नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी तुमच्यासाठी बनवून दाखवणार आहे तडकावाली दाल खिचडी. तर चला, तडकावाली दाल खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पहिले आपण बघून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, ह्या टोपामध्ये ना मी ह्या वाटीच्या मापाने 2 वाटी तांदूळ आणि त्याला मिक्स अशी तूर डाळ आणि मूग डाळ 3 वाटी घेतली, म्हणजे टोटल 5 वाटी ह्याच्यामध्ये जिन्नस आहे, जे आहेत 2 वाटी तांदूळ आणि 3 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स आहेत. तर सर्वात प्रथम याला आपण धुवून घेऊया. धुवून याला जरा 15-20 मिनिटासाठी ठेवून देऊया. चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, जी काही घाण असेल ती निघून जाईल. मग पाण्यामध्ये भिजत ठेवूया. गॅस चालू करू. आपण कुकर ठेवलं आहे, कुकर चांगला तापू द्या, मग आपण फोडणीला देऊया. ही रेसिपी मी ट्राय केलेली ह्याच्या आधी पण, तर खूप जणांना ही रेसिपी आवडली, त्यामुळे आज मी ही रेसिपी आपल्या चॅनलवर म्हणजे शेअर करते. तर ही जेवढी खिचडी तुम्ही पातळ बनवाल, जेवढं जास्तीत जास्त पाणी घालता येईल तेवढं जास्तीत जास्त पाणी घालून ही बनवा. जेवढी पातळ कराल तेवढी ती जास्त खायला मजेशीर लागते. आणि मी तर सहसा ही तुपामध्येच बनवते. काही लोकांकडे तूप नसेल तर त्यांनी तेलामध्ये म्हणजे तेलाची फोडणी घालून केलात तरी चालेल, पण तूप घालून जर केलात तर ही खिचडी एकदमच अप्रतिम लागते. तुम्हाला आज मी दोन्ही वापरून दाखवणार आहे. पहिलं फोडणी देताना तेल आणि तुपामध्ये करणार, आणि नंतर वरतून जो आपण तडका देणार तो प्रॉपर मी तुपातमध्ये देणार आहे. कारण कसं असतं, कधी कधी बायकांना घाई असते, कुठे जायचं असतं, कुठून फिरून आलेले असतात, तर अचानक काही बनवायचं, कसं बनवायचं सुचत नाही. त्यावेळात आपण ही खिचडी ट्राय करू शकतो, झटपट अशी बनते. त्याच्या मला दाखवते. कढीपत्ता घेतला आहे, ग्रीन मिरच्या बारीक कट करून घेतल्यात, इथे बारीक केलेला कांदा आहे आणि टोमॅटो आहे. त्यात मी पहिलं 2 वाटी तेल आणि 2 वाटी चमचे तूप घातलं आहे. 1 चमचा राई, 1 चमचा जिरं तडतडलं की त्यात कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता चांगला तडतडला की ग्रीन मिरची घालून घ्यायची, ते चांगलं परतून घ्यायचं. मग ह्याच्यात घालणार आपण हा बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची. तर आपला कांदा चांगला लालसर झाला आहे. आता आपण घालून घेऊया ह्याच्यात आलं लसूण पेस्ट, ही चांगली परतून घ्यायची. ह्याच्यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो, आपण घालून घेणार आहे. दीड चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा धने जिरे पावडर. चांगलं परतून घ्यायचं. गॅस जरा स्लो ठेवायचा, मसाले करपले नाही पाहिजेत आपले. थोडंसं आपण पाणी घालून घेतोय, जेणेकरून मसाले खाली लागले नाही पाहिजेत. तांदूळ आपण इथे भिजत ठेवलेले. तर तुम्ही बघू शकता, आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय झालाय आणि बाजूनी तेल पण सुटलंय. तर आता आपण हे जे भिजत ठेवलेले तांदूळ होते आणि मिक्स डाळ होती ना, ती ह्यात घालून घ्यायचे. तर ह्यात आपण 2 वाटी तांदूळ आणि 3 वाटी मिक्स डाळ आहे, म्हणजे तूर डाळ आणि मूग डाळ, म्हणजे टोटल आपल्याकडे 5 वाटी सगळं आहे ना. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये 10 वाटी पाणी घालणार. जेवढं पाणी जास्त घालू तेवढी जास्त पातळ खिचडी बनणार आणि ती खायला पण चांगली लागणार आहे. त्यात आपण पाणी घालून घेऊया. चांगलं मिक्स करायचं. आणि वरनं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मी 2 चमचे मीठ टाकलंय. आणि आता फायनली सगळं मी मिक्स केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला कुकर बंद करून घ्यायचं आहे आणि ह्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या. आणि त्यानंतर आपल्याला वरनं तुपाची फोडणी द्यायची आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेनच पुढे काय काय घालायचं आहे. तोपर्यंत आधी आपण शिट्ट्या काढून घेऊया. फायनली आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण आता उघडून बघूया भात रेडी झालाय का. Oh, wow. बघा
तुम्ही बघू शकता कशी मस्त पातळ अशी खिचडी रेडी झालेली आहे. आता फोडणीसाठी आपल्याला पहिलं 2 चमचे तूप घेऊया. अजून 1 चमचा घेते मी, म्हणजे टोटल आपण 3 चमचे तूप घेतलंय. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता, लाल मिरच्या आणि लसूण घालायचा बारीक चॉप केलेला. तर वरनं आपल्याला थोडंसं लाल तिखट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा घाला. आणि थोडीशी कोथिंबीर. ओके, ते चांगलं मिक्स करून घ्या. आणि हे तडका देताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायच्या. आपलं झालेले आहे. तर हे बघा आपल्या ह्याच्यावर घालून घ्यायचे. जवळून दाखवा तुम्ही. आणि वरनं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. अशा प्रकारे आपली रेडी आहे तडका दाल खिचडी. एवढी झटपट बनते. आता तुम्ही बघू शकता आपली दाल खिचडी फायनली रेडी झालेली आहे आणि मी ताट सजवलेलं आहे. ही आहे आपली तडकावाली दाल खिचडी आणि त्यासोबत मी इथे कैरीचं लोणचं, पापड आणि काकडी लावलेली आहे. आता प्रवीण आणि रुद्रांश खाऊन सांगतील कशी झाली, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते हे कैरीचं लोणचं आपण घरी बनवलेलं आहे आणि ह्याची रेसिपीसुद्धा लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तर तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशा आपण रेसिपी तयार करून दाखवतो हे तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळेलच. आणि आता आपण जेवायला सुरुवात करूया. तर ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल आणि खूप मस्त बनते ही रेसिपी. तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेन, जेणेकरून तुम्हाला अशा सोप्या सोप्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. आणि भेटू मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.